नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझी नोकरी अड्डा या यूट्यूब चॅनलवरती. तर सरकारी नोकरीची एक जॉब नोटिफिकेशन अवेलेबल झाली आहे, जी महानगरपालिकामध्ये भरती सुरू झालेली आहे मित्रांनो. तर पण या नोकरीसाठी तुमची पात्रता आहे का, पगार किती आहे, अर्ज कसा करायचा, या भरतीत काही खास संधी आहेत का, हे सर्व प्रश्न तुमच्या मनात असतीलच. पण थांबा, तुम्हाला ही संधी वाया घालवायची नाही, कारण या भरतीबद्दल एक मोठी बातमी आहे. तुम्हाला पूर्ण माहिती मिळवायची असेल तर हा अर्ज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आम्ही तुम्हाला अर्ज करण्याच्या सर्व स्टेप्स लाईव्ह दाखवणार आहोत. तर चला आता या भरतीबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध विभागांसाठी एकूण 20 जागांसाठी भरती सुरू आहे. आणि भरती जी आहे कोल्हापूरमध्ये आहे, म्हणजे जॉब लोकेशन आपण कोल्हापूर महानगरपालिकाच असेलच. आणि अर्ज प्रक्रिया जी आहे, ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी महानगरपालिका भरतीची आहे, लास्ट डेट 31 मार्च 2025 आहे. आता या सर्वात महत्त्वाचं आपल्याला जी पुढची माहिती मी देणार आहे मित्रांनो. तर अनेक उमेदवार अर्ज करताना काही मोठ्या चुका करतात आणि त्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही. या चुका टाळण्यासाठी खालील पॉईंट्स नक्की ऐका आणि आपण ते पूर्ण फॉर्म भरताना अप्लाय करा. तर आपल्याला अपूर्ण कागदपत्र म्हणजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून तयार ठेवा, म्हणजे तुम्ही अपूर्ण कागदपत्रे असल्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. शेवटच्या क्षणी अर्ज करणे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण शेवटच्या क्षणी सर्व्हर डाऊन झाल्यास अर्ज अपूर्ण राहतो आणि तुमची अडचण होऊ शकते. आणि चुकीची माहिती दिल्यास अर्ज पण तुमचा रद्द होऊ शकतो. तर तुम्ही ही माहिती लक्षात ठेवलीत ना? चला आता अर्ज प्रक्रिया पाहूया. चला आता प्रत्यक्ष अर्ज करायचा हे पाहून आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहोत. तर आपल्याला अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची. त्यानंतर अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करा. संपूर्ण माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट काढा. आणि या पोस्टसाठी वेगवेगळे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तर आपली पात्रता काय आहे प्रत्येक पोस्टसाठी आपण आता हे पुढच्या सेक्शनमध्ये बघूया. तर पदाचं नाव आहे अभियंता, तर म्हणजे स्थापत्य. त्यासाठी आपल्याला BE सिव्हिल असणं आवश्यक आहे. त्यानंतर अभियंता म्हणजे इंजिनियर यांत्रिकीसाठी BE मेकॅनिक पाहिजे. आणि गाळणी निरीक्षकसाठी BSc केमिस्ट्री असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर उद्यान अभियंतासाठी BSc किंवा ॲग्रिकल्चर असणं महत्त्वाचं आहे BScमध्ये. आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञमध्ये DMLT म्हणजे डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीचं सर्टिफिकेट आपलं असणं आवश्यक आहे. आणि पगार हे प्रत्येक पदानुसार वेगळा आहे. तर अधिकृत जाहिरात आपल्याला पाहायची आहे. तर तुमचा पात्रता योग्य पद मिळत असेल तर अर्ज कसा करायचा हे आपण वरती बघितलंच आहे.